हॅलो फ्रेंड्स, मी आज तुमच्यासाठी अजून एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे. श्री दत्त महाराजांची राजधानी श्री नरसिंहवाडी. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत श्री नरसिंह सरस्वती महाराज हे दत्तगुरूंचे दुसरे अवतार. ते कधी नरसिंहवाडीला आले, किती वर्ष तिथे त्यांनी वास्तव्य केला आणि एकंदरीत श्री नरसिंहवाडीची माहिती काय आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ पूर्ण बघा. नरसिंह सरस्वतींच्या पावन वास्तव्यामुळेच या क्षेत्राला नरसिंह वाटिका म्हणून ओळखले जाऊ लागले. हीच आजची नरसिंहवाडी अथवा नरसोबाची वाडी होय. कृष्णा पंचगंगेच्या नयनरम्य तीरावर वसलेले हे तीर्थस्थळ आज दत्त भक्तांसाठी दत्तप्रभूंची राजधानी म्हणून ओळखलं जातं. नरसिंह सरस्वती यांच्यानंतर अनेक महान विभूतींनी येथे वास्तव्य केलेले आहे. साधना, उपासना, भक्ती यासाठी अनुकूल अशा या स्थानी तीन त्रिकाळ दत्त भक्तीचा जागर सुरू असतो. नदी तीरामुळे परिसरात लाभलेली समृद्धता, वातावरणातील भरून राहिलेला भक्तिभाव, गुरुचरित्रात उल्लेख असणारे पैल तीरावरील अमरेश्वर, कृष्णेचे विस्तीर्ण पात्र अशा या दत्तभक्तीच्या रम्य तीर्थक्षेत्री दत्तभक्तांचा अष्टोप्रहर राबता असतो. पहाटे 3 पासून ते रात्री 10 वाजेपर्यंत दत्तभक्तीचा जागर येथे सुरू असतो. काकड आरती, पंचामृत, अभिषेक, महापूजा, पवमान पठण, धूपदीप आरती, दत्त गजरात होणारा पालखी सोहळा आणि शेजारती अशा नित्यक्रम अत्यंत श्रद्धेने आणि उत्साहाने आजही सांभाळला जात आहे. दत्तांची विविध कवने आणि पदांचा उच्चारवात होणारा हा जागर आणि रोजचा पालखी सोहळा खास अनुभवण्यासारखा असतो. वर्षभरातील विविध उत्सव, नरसिंह जयंती, रामनवमी व इतर सनकाधिक पुण्यतिथ्या व सण नियमित साजरे केले जातात. नदी किनारीच मंदिर असल्यामुळे महापुराचे पाणी पादुकांना स्पर्श करते. तेव्हा त्या प्रचंड वेगवान पाण्याच्या प्रवाहात दक्षिण द्वाराचं पुण्य घेण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने येतात. मंदिरात पाणी शिरले तरी पुराच्या पाण्यातून जात सारे नित्य सोपस्कार पार पाडल्या जातात. पादुकांपर्यंत पाणी आल्यावर मात्र उत्सव मूर्ती टप्प्याटप्प्याने हलवली जाते. अर्थात दरवर्षीच्या या नित्य कार्यक्रमाचं पालन येथे काटेकोरपणे होतं. वाडीतील दत्त मंदिराबाबत सांगितली जाणारी माहिती मात्र आश्चर्यकारक अशीच आहे. जरी हे हिंदूंचं पवित्र स्थान असलं तरी विजापूरच्या आदिलशहाने आपल्या मुलीची दृष्टी परत यावी म्हणून प्रार्थना केली होती. त्याला सकारात्मक फळ आल्यामुळे आदिलशहाने मंदिराचे बांधकाम करून दिले. त्यामुळे त्याला कळस नाही. श्री दत्तात्रेय अवतार श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज हे कृष्णा पंचगंगा संगमानजीक आज असलेल्या स्थानात 12 वर्षे वास्तव्य करून होते आणि त्यांच्या वास्तव्यामुळेच हे क्षेत्र पावन झालं आहे. येथे त्यावेळी निर्जन अरण्य असून नदीच्या परतीरावर अमरापूर, त्याला औरवाडा असेही गाव म्हणतात, आजही आहे. तेथे अमरेश्वरांचा निवास असून त्यांच्या सन्निध 64 योगिनींचा परिवार आहे. श्री नरसिंह सरस्वती महाराजांची सेवा योगिनींनी तेथे असेपर्यंत केली. नरसिंहवाडी हे गाव मागाहून केव्हा तरी वसलेले आहे. तोपर्यंत शुक्ल तीर्थापासून संगमापर्यंत अष्टतीर्थाचा भाग अमरापूर म्हणूनच धार्मिक दृष्टीने ओळखला जात असावा. दत्तगुरूंचे दुसरे अवतार श्री नरसिंह सरस्वती महाराज, त्यांचे मनोहर पादुका सुद्धा येथे पाहावयास मिळतात. आपण वेगवेगळ्या मार्गाने इथे पोहोचू शकतो. हे मिरजेपासून जवळ कृष्णा पंचगंगा संगमस्थळी नरसिंहवाडी आहे. हे तालुका शिरोळ आणि जिल्हा कोल्हापूर येथे येते. तर श्री नरसिंह सरस्वती महाराजांबरोबर इतर महात्मे सुद्धा येथे वास्तव्यास होते. ते म्हणजे श्री दीक्षित स्वामी, श्री वासुदेवानंद सरस्वती, श्री मौनी बाबा, श्री रामचंद्र योगी, श्री नारायण स्वामी, श्री गोपाल स्वामी, श्री ब्रह्मानंद स्वामी असे बरेच महान व्यक्ती, महान संत, महात्मे येथे राहिलेले आहेत. आणि एक विशेष, जसं मी सांगितलं, मनोहर पादुका हे इथले एक विशेष असं बघण्यासारखे श्री नरसिंह सरस्वती महाराजांचे जे पादुका आहेत, तर त्या पादुका सुद्धा आपणाला इथे श्री दत्त मंदिरात श्री नरसोबाच्या वाडीत पाहायला मिळतात. तर अशी आहे श्री क्षेत्र नरसिंहवाडीची संपूर्ण माहिती. गुरुर्ब्रह्मा
गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः। अनुसूया अत्रि सुकुमारा श्रीपादवल्लभ दिगंबरा दत्तदया घन दयावरा श्रीपादवल्लभ दिगंबरा पद्मकमण्डलु गदाधरा श्रीपादवल्लभ दिगंबरा त्रिशूल हे शोभेकरा श्रीपादवल्लभ दिगंबरा षड्विध आयुध परीकरा श्रीपादवल्लभ दिगंबरा पूर्णानन्दा अवतारा श्रीपादवल्लभ दिगंबरा शुभस्य रुद्राक्षाभरणा श्रीपादवल्लभ दिगंबरा भवभय दुःख निवारणा श्रीपादवल्लभ दिगंबरा काषायाम्बर वसनधरा श्रीपादवल्लभ दिगंबरा श्रीमेघश्याम सुन्दरा श्रीपादवल्लभ दिगंबरा अवधूता हे गिरिवरा श्रीपादवल्लभ दिगंबरा ओजस तेजो द्युतिधरा श्रीपादवल्लभ दिगंबरा षड्भुज मूर्ति विराजिता श्रीपादवल्लभ दिगंबरा विश्वरूप हे विश्वंभरा श्रीपादवल्लभ दिगंबरा भक्त प्रिय वज्र पंजरा श्रीपादवल्लभ दिगंबरा दीनांचा उद्धार करा श्रीपादवल्लभ दिगंबरा दत्तात्रेया अवतारा श्रीपादवल्लभ दिगंबरा श्रीपाद नरसिंहवरा श्रीपादवल्लभ दिगंबरा नित्य निरंजन ओंकारा श्रीपादवल्लभ दिगंबरा कलियुगी ऐसी आकारा श्रीपादवल्लभ दिगंबरा जन्म घेसी तू पिठापुरा श्रीपादवल्लभ दिगंबरा सच्चिद घन तू शुभंकरा श्रीपादवल्लभ दिगंबरा शाश्वत पावन तपोवरा श्रीपादवल्लभ दिगंबरा। तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा, आवडला तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा, जेणेकरून मी जे भविष्यात असे व्हिडिओ आणणार आहे त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहील। धन्यवाद।